देतो 2 मिनिटं बांधून ठेवले घेऊ का सगळे द्या. ठीक आहे करायचं का घेऊ का खासदार साहेब कोणाला घेऊ पहिले हा मग हां आणि आता 33 मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार महासंसदरत्न पुरस्कार विजेते खासदार सन्मान्य श्रीरंगाप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ या संवाद मेळाव्याच्या निमित्तानं ज्यांचं अगदी पुढच्या 5 मिनिटात आगमन होत आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं 5 मिनिटात आगमन होत आहे. तत्पूर्वी आपल्या 33 मावळ लोकसभा मतदारसंघाचे महासंसदरत्न पुरस्कार विजेते खासदार आणि लाडके उमेदवार आणि खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांच्या बळावरती विजयाची हॅट्रिक करणारं या शहराचं आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचं दूरदर्शी नेतृत्व खासदार श्रीरंगाप्पा बारणे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. टाळ्यांच्या गजरात आपण आपल्या लाडक्या उमेदवारांचं स्वागत करूया. आणि आता कार्यक्रमाला आपण या संवाद मेळाव्याला सुरुवात करतोय. राज्यसभेचे माजी खासदार आदरणीय अमरजी साबळे साहेबांना विनंती करेल की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात खासदार साहेबांचं स्वागत करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी जय 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 भवानी. आवाज कमी येतोय. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. भारत माता की. भारत माता की. जय जय श्रीराम. संत ज्ञानेश्वर संत तुकोबा यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही पिंपरी चिंचवड शहराची पावनभूमी आहे. या पावनभूमीमध्ये या लोकप्रिय उमेदवार कार्यसम्राट खासदार सातत्याने संसद गाजवलेले आणि संसद रत्न म्हणून ज्यांना राष्ट्रीय पातळीवर महामंडित केलेले असे आपले उमेदवार आदरणीय श्रीरंगाप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेली ही सभा आहे. ही महायुतीची सभा आहे. या महायुतीच्या सभेच्या निमित्ताने व्यासपीठावर असणारे सर्व मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, लोकसभेची निवडणूक आहे. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या देशाचं भवितव्य आपण कुणाच्या हातामध्ये द्यायचं, आपला देश सुरक्षित केव्हा राहू शकतो, आपला देश मजबूत बलवान कधी होऊ शकतो, आपल्या देशातील संस्कृतीच्या आधारावर आपला देश विश्वगुरू केव्हा होऊ शकतो, आपला देश विकसनशील राष्ट्रातून विकसित भारत केव्हा होऊ शकतो, या सर्व प्रश्नाची उत्तरं शोधायला आपण गेलो तर आपल्या लक्षात येईल की ही तेव्हा शक्य आहे जेव्हा या देशाची धुरा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हाती पुन्हा तिसऱ्यांदा आपण देऊ, तेव्हाच हे शक्य आहे हे आपल्या लक्षात येईल. या देशाच्या निवडणुकीमध्ये 2014 आणि 2014 पूर्वीचा काळ जर याची आपण तुलना केली तर काँग्रेसच्या 55 वर्षाच्या राजवटीमध्ये जेवढा विकास झाला नाही तेवढा विकास
2014 सालानंतर या देशामध्ये होताना आपल्याला दिसत आहे. अंत्योदयाच्या तत्वज्ञानामध्ये शेवटच्या पंक्तीतील शेवटचा माणूस त्याचे अश्रू पुसले पाहिजेत, त्याच्या चेहऱ्या हसू आलं पाहिजे, हे तत्वज्ञान लक्षात घेऊन या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 2014 साली सत्ता स्थापन केल्यानंतर माझं सरकार हे गोर गरिबांना वाहिलेलं सरकार आहे असं नरेंद्र मोदीजींनी जाहीर केलेलं आहे. बँकामध्ये खातं उघडायचं असेल तर तुमच्या अकाउंटला पैसे की तुमच्या खिशात पैसे असल्याशिवाय बँकेमध्ये तुम्हाला प्रवेश मिळत नव्हता. परंतु जनधन खात्याच्या माध्यमातून तुमच्या खिशामध्ये पैसा असू अगर नसू, परंतु तुमचं बँकेत खातं उघडलं जाऊ शकतं. हा चमत्कार नरेंद्र मोदी सरकारच्या काळामध्येच झालेला आपल्याला दिसून येतो. ग्रामीण भागामध्ये आपल्या माता भगिनी शौचालयाला जात असताना जी बेइज्जती होत होती आणि शर्मेने मान खाली जात होती, त्यांचं दुःख लक्षात घेऊन या देशामध्ये गावागावामध्ये वस्ती वस्तीमध्ये मोफत शौचालयाची योजना नरेंद्र मोदी सरकारच्याच काळामध्ये झालेली आपल्याला दिसून येईल. माझ्या देशातला गोरगरीब माणूस औषधाविना आणि उपचाराविना मृत नाही पाहिला पाहिजे असं वाटल्यामुळे नरेंद्र मोदी सरकारने आयुष्यमान भारत योजना आणली आणि 5 लाखापर्यंतचा उपचार आहे तो गोरगरिबांना मोफत मिळणार आहे. त्याच्यानंतर कोविडच्या काळामध्ये संपूर्ण जगावर संकट आलं होतं. हे संकट जगावर आलं असताना सुद्धा जगाला सावरण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे आणि आपल्या देशातील लोकांचं प्राण तर वाचवलंच, पण जगामध्ये या ठिकाणची लस पोचवून जगामध्ये सुद्धा एक आपण लोकांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण या देशामध्ये मोफत लस दिलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त 80 कोटी लोकांना आपण मोफत रेशन धान्य देत आहोत. याचा अर्थ असा आहे, जो गोरगरीब आहे तो गरिबी रेषेच्या वर आला पाहिजे. जो गरिबी रेषेच्या वर आलेला आहे त्याला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, विकासाची फळं त्याच्यापर्यंत पोहोचली पाहिजेत आणि देश विकसित भारताच्या दिशेने आपल्याला एकूण 2047 सालापर्यंत जो न्यायचा आहे, तर सर्व माणसं या विकसित भारताच्या दिशेने पोहोचली पाहिजेत. अशा पद्धतीचा विचार नरेंद्र मोदीजींनी केलेला दिसतो. याचबरोबर काँग्रेसच्या राजवटीमध्ये आपल्या देशावर आतंकवादी अनेक हल्ले झाले, परंतु आतंकवादी हल्ले झाल्यानंतर केवळ आपण आपल्या मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहत होतो, शहीद झालेल्या सैनिकांबद्दल श्रद्धा व्यक्त करत होतो. परंतु नरेंद्र मोदी सरकारच्या काळामध्ये पूर्वीची परिस्थिती राहिली नाही. जर आतंकवादी हल्ला केला तर त्यांच्या घरामध्ये घुसून मारण्याचं धाडस कुणी केलं असेल तर नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे. त्यामुळे हा देश बलवान झालेला आहे, मजबूत झालेला आहे आणि अशा सरकारचं नेतृत्व नरेंद्र मोदीजी करत आहेत. असं सरकार 2 वेळेस आपण आपल्या ताकदीने आणलेलं आहे. आता फिर एक बार नरेंद्र मोदी सरकार हे आपल्याला तिसऱ्यांदा सरकार आणायचं आहे. नरेंद्र मोदीजींनी विकसित भारताचं स्वप्न पाहिलेलं आहे आणि या देशातला प्रत्येक माणूस सुखी आणि समृद्ध झाला पाहिजे. विकसित भारताची फळं प्रत्येकाला चाकायला मिळाली पाहिजे. त्या दिशेने पाऊलवाट सुरू केलेली आहे आणि ते विकसित भारताचं स्वप्न साकार करायचं जर असेल तर आपल्याला फिर एक बार नरेंद्र मोदी सरकार आणावं लागेल. आणि ते सरकार जर आणायचं असेल तर आपल्या मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे हे या मतदारसंघातून धनुष्यबाण या चिन्हावर उभे राहिलेले आहेत. आपण महायुती केलेली आहे आणि या महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने
घराघरापर्यंत जाऊन मतदारापर्यंत जाऊन हे धनुष्यबाण चिन्ह पोचवलं पाहिजे. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकार आणायचं असेल तर श्रीरंग अप्पा बारणे यांच्या नावासमोरील धनुष्यबाणाचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी केलं पाहिजे. हा संकल्प करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेला आहात आणि या ठिकाणी महाराष्ट्राचे झुंजार नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब हे या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यास येणार आहेत. त्यापूर्वी आपण निश्चय केला पाहिजे की आम्ही या ठिकाणी 2 वेळेस श्रीरंग अप्पा बारणे ज्या मताधिक्याने निवडून आलेले त्याच्याही पेक्षा अधिक मताधिक्य त्या मताधिक्याने आम्ही त्यांना निवडून देऊ असा संकल्प करूया. पुन्हा एकदा आपल्याला या सर्व कार्यास शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. वक्त्यांना विनंती आहे की पुढच्या 5 मिनिटात फडणवीस साहेबांचं या ठिकाणी आगमन होणार आहे, म्हणून वेळेची मर्यादा आहे. त्यानंतर या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी RPIचे शहर अध्यक्ष कुणाल वावळकर आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी आदरणीय 33 मावळ लोकसभा मतदारसंघाचे महासंसदरत्न पुरस्कार विजेते खासदार विद्यमान उमेदवार सन्माननीय खासदार श्रीरंग अप्पा बारणे साहेबांचं आगमन झालंय. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या लाडक्या दिलखुलास व्यक्तिमत्वाचं स्वागत करूया. आणि कुणालजी वावळकर यांना विनंती की आपण 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं ही विनंती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, सर्व महापुरुषांच्या विचारांना विनम्र अभिवादन. मावळ लोकसभेचे अधिकृत आमचे लाडके उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची आज जाहीर सभा होत आहे. खरं सांगायचं म्हटलं तर ही सभा ही विजयाची नांदीच आहे. जिथे जिथे देवेंद्रजी मनापासून उमेदवार देतात आणि ते मनापासून प्रचार करतात, आप्पा आपला विजय निश्चित झाला असं या सभेच्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता घर टू घर प्रचार करून आपल्या नरेंद्रभाई मोदी यांचे विचार आणि त्यांनी केलेलं काम हे आपण घरोघरी पोहोचवण्याचं काम आम्ही करतच आहोत. आणि तसेच विरोधक एक भाकड संविधान बदलणार असं म्हणून अपप्रचार करतायत. पण त्यांना सांगू इच्छितो, या 10 वर्षामध्ये नरेंद्रभाई मोदी यांनी SC ST समाजासाठी अतिशय अलोकनीय आणि अतुलनीय काम केलेलं आहे. इंदू मिलचा प्रश्न असेल, तो इंदू मिलचा प्रश्न 15 वर्षापासून प्रलंबित होता आणि तो इंदू मिलचा प्रश्न नरेंद्रभाई मोदी सरकारांनी एकदम 1-1.5 वर्षाच्या मुहूर्तावरती ते उद्घाटन होणार आहे. तसेच लंडनचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर असेल ते पण खरेदी करण्याचं काम 2014 ते 2019 देवेंद्रजी फडणवीस आणि विनोदजी तावडे साहेब यांच्या कार्यकाळामध्ये ते घर घेण्याचं काम केलेलं आहे. भारतीय घटना जिथे दिल्ली येथे लिहिली, त्या भारतीय घटनेचं घराचं जिथं बाबासाहेबांनी लिहिली त्याचं राष्ट्रीय स्मारक करण्याचं काम नरेंद्रभाई मोदी या सरकारने केलेलं आहे. म्हणून आपला बौद्ध समाज हा आठवले साहेबांच्या मागे आहे. आणि या येणाऱ्या 13 तारखेला आपण श्रीरंग अप्पा बारणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करून त्यांना पुन्हाच्या एकदा या संसदेत पाठवूया एवढीच मनोमन अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद. त्यानंतर या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक सचिन भाऊ चिखले यांना विनंती की आपण मनोगत व्यक्त करावं. एकदा टाळ्यांच्या गजरात भाऊंचं आपण स्वागत करूया. भारत माता की, भारत माता की, वंदे. आपकी बार आवाज येत नाहीये. आपकी बार. व्यासपीठावर उपस्थित
सर्व माझे आदरणीय या ठिकाणी उपस्थित आमच्या आदरणीय चित्रताई वाघ, मावळ विधानसभेचे आदरणीय आमदार बाळाभाऊ, आमचे आमदार त्याचप्रमाणे अमरजी साबळे, उपस्थित सर्व मान्यवर, विविध पक्षाचे सर्व अध्यक्ष, विविध पक्षाचे सर्व माझे आदरणीय सर्व समोर बसलेले नगरसेवक, सर्व पक्षाचे कार्यकर्ते, आपल्या सर्वांना माहिती आहे की आदरणीय राजसाहेबांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये महायुतीला पाठिंबा दिला आणि या पाठिंब्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मनसैनिक मोठ्या जोमाने महायुतीच्या प्रचारामध्ये काम करत आहेत. आपल्या सर्व भारतीयांचं एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं होतं. संघातील महत्वाचे पदाधिकारी त्यांचं होतं आणि अनेक कारसेवकांचं होतं. गेले अनेक वर्षापासून राम मंदिराचा विषय प्रलंबित होता. सर्वांना प्रतीक्षा करावी लागली, परंतु आपण पाहिलं की ज्यांनी शब्द दिला त्यांनी तो पूर्ण केला, ते म्हणजे देशाचे आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी. मागील 2 ते 2.5 वर्षापूर्वी मंदिराचं काम चालू करण्यात आलं आणि असंख्य भारताने पाहिलं की रामलल्लाचं विराजमान होताना तो सोहळा संपूर्ण भारताने आनंदाने पाहिला. भारतानेच नव्हे तर पूर्ण जगभराने पाहिला. 370 सारखा कलम असेल, त्याचप्रमाणे भारताची अर्थव्यवस्था सुदृढ करण्यासाठी असेल, मेट्रो प्रकल्पाचं जाळं असेल, विविध भारतामधल्या एक आर्थिक भारत, सशक्त भारत तयार करण्यासाठी आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी गेले अनेक 10 वर्षापासून एक मोठ्या जोमाने काम करायला सुरुवात केलेली आहे आणि एक बदलता भारत आपल्या सर्व नवीन तरुणांनी पाहिलेला आहे. आणि या सर्व गोष्टींसाठी आपल्या सर्वांना आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी एक जिद्दीने, एक ताकदीने, एक मजबूत विश्वासाने काम करायला हवं. आणि येणाऱ्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये या महाराष्ट्रामध्ये 48च्या 48 जागा या निवडून आल्या पाहिजे असं मी सांगू इच्छितो. हे सर्व काम चालू असताना आपण एक गोष्ट पाहिली आहे की सलग ज्यांना 5 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाला असे आपले सर्वांचे लाडके आदरणीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी सलग 10 वर्ष आपल्या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये दिवस रात्र न पाहता रोज काम केलेलं आहे. कोविड सारखा प्रश्न असेल, मेट्रो ट्रेनचा विषय असेल, त्याचप्रमाणे माथेरानची बंद पडलेली ट्रेन असेल, या सर्व कामांसाठी त्यांनी आग्रह पाऊल उचललेला आहे. विविध छोटी मोठी कामं असतील, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विषय असतील, त्यांनी प्रामुख्याने हाताळले असतील. आणि नक्कीच येणाऱ्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आत्ताच आमचे आरपीआयच्या अध्यक्षांनी सांगितलं, आप्पा तुम्ही निवडून आलेलाच आहात, परंतु आपण शांत न बसता एक लाखोच्या लीडने आपण निवडून द्यायचं एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सचिन भाऊ. तदनंतर या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी आरपीआयच्या महाराष्ट्राच्या नेत्या आणि या शहराच्या नगरसेवक आदरणीय चंद्रकांताताई सोनकांबळे, आपल्याला विनंती आपण मनोगत व्यक्त करावं. तत्पूर्वी पुढच्या 5 मिनिटात या ठिकाणी ज्यांच्या संवाद मेळाव्याच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना मार्गदर्शन मिळणार आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं या शहरामध्ये आगमन झालंय. पुढच्या 5 मिनिटात या व्यासपीठावरती त्यांचं आगमन होणार आहे. तत्पूर्वी उपस्थित आपल्या सर्वांचं आदरणीय संसदरत्न पुरस्कार विजेते खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या वतीनं मनस्वी स्वागत. आदरणीय चंद्रकांताताई सोनकांबळे.
रयतेचे बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, माता अहिल्याबाई होळकर, माता फातिमाबी या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करून मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे लोकप्रिय उमेदवार व विद्यमान खासदार आदरणीय श्रीरंगाप्पा बारणे यांच्या आजच्या या मेळाव्यासाठी उपस्थित महाराष्ट्राच्या नेत्या, भाजपच्या नेत्या आदरणीय चित्राताई वाघ, आपल्या लोकप्रिय आमदार आदरणीय उमाताई खापरे, आदरणीय अमरजी साबळे साहेब, आदरणीय आपले सर्वांचे उमेदवार आप्पा बारणे साहेब, आदरणीय भेगडे साहेब, शहराध्यक्ष आरपीआयचे कुणाल वावळकर, त्याचबरोबर सचिनजी चिखले साहेब, सर्व बंधू आणि भगिनी, खरं तर आज या ठिकाणी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची सभा थोडक्यात या ठिकाणी होणार आहे. आपण सर्वजण त्यासाठी आतुर आहात. खरं तर आपण आता निवडणूक मतदानाच्या 6 दिवसाच्या अलीकडे आपण आज आहोत. पुढच्या सोमवारी आपल्याला मतदान करायचं आहे. आपण पाहिलं आप्पा गेली 10 वर्ष खासदार म्हणून आपल्या मतदारसंघात काम करत आहेत. खाली उरणपासून इकडं पिंपरी चिंचवड पर्यंत गेले 10 वर्ष ते सातत्याने काम करत आहेत. त्यांचं परिचय पत्रक जर आपण सर्वांनी वाचलं असेल, विकास कामं जर सर्वांनी वाचले असतील, तर प्रत्येक शहरातलं, प्रत्येक महानगरपालिकेच्या हद्दीतलं, ग्रामीण भागातलं काम आपण केलेलं आपल्याला दिसून येतं. आम्ही सर्व रिपब्लिकन पक्ष म्हणून काम करत असताना, आठवले साहेब आदरणीय मोदीजी सोबत काम करत असताना, आम्ही पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रामध्ये भाजपसोबत काम करत आहोत. आणि आप्पांनी केलेल्या कामाचा अहवाल पाहिला, मोदीजींनी केलेल्या कामाचा अहवाल जर आपण पाहिला, तर खऱ्या अर्थानं रिपब्लिकन पक्षाला मानणारा जो वर्ग आहे, बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जो वर्ग आहे, जो समाज आहे, ही सगळी यांची सगळी मतं ही आजच्या तारखेला महायुतीच्या पारडामध्ये पडतायत असं चित्र आहे. आणि ही एक चांगली बाजू आपल्यासाठी आहे. पूर्वी आपण पाहत होतो गोरगरीब महिलांची मतं म्हटलं की काँग्रेस, गोरगरीब लोकांची मतं म्हटलं की काँग्रेस. पण आता तसं नाही, कारण काँग्रेसने मागच्या 60 वर्षामध्ये गरिबांना गरीबच ठेवलेलं आहे. गरिबी हटाव म्हणजे गरीब हटलेले आहेत, पण गरिबी काही हटलेली नाही. त्यामुळे आपण स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष बघत असताना तेच शिलाई मशीनची जाहिरात आपण बघतोय. जी शिलाई मशीनची जाहिरात 40 वर्षापूर्वी होती, तीच शिलाई मशीनची जाहिरात आज देखील आहे. आज आपली महिला चंद्रावर जाऊ इच्छिते, आज आपली महिला बिझनेसमॅन होऊ इच्छिते, आज आपली महिला मोठमोठे अधिकारी तिला व्हायचं आहे. परंतु आपण तिला फिरून फिरून शिलाई मशीनमध्येच गुंतवणार असाल तर अशी काँग्रेस आपल्याला नकोय. त्यामुळे आपण आपल्या देशाचे जे भाग्यविधाते आहेत, आपल्या देशाला खऱ्या अर्थानं जगामध्ये जे अत्यंत महत्त्वाचं स्थान निर्माण ज्यांनी करून दिलेलं आहे, ते आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब, यांच्या सोबत आपल्याला काम करायचं आहे आणि एक नवीन भारत आपल्याला उभा करायचा आहे. खरं तर आम्ही 10 वर्षामध्ये मोदीजींचं काम पाहिलेलं आहे. मी कायम सांगत असते, युक्रेन रशियाच्या युद्धामध्ये भारतीय विद्यार्थ्यांना सही सलामतपणे आपल्या मायदेशी परत आणणं, तलाकचा विषय असेल, ज्या महिलेला, मुस्लिम महिलेला सन्मानानं उभं करण्याचं काम आज मोदीजींनी केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या देशामध्ये ऑनलाईन पेमेंट पासून तुम्हाला सगळ्या चुकीच्या ईडी लावणं, खरं तर मी तर आभार मानणार आहे मोदीजींचं की ईडी बद्दल खूप लोक बोलत असतात, याला ईडी लावली, त्याला ईडी लावली. माझा प्रश्न असा आहे, एखादा चोर जेव्हा चोरी करतो तर त्या चोराला कोण काही बोलत नाही, परंतु चोर पकडणारा जो आहे, त्या चोर पकडणारा आपण नावं ठेवतो, अरे याला का पकडलं. म्हणजे चोर चोरी करू देत असे जी भूमिका ज्यांची आहे ती फार चुकीची आहे. या देशामध्ये गेली 60 वर्ष काँग्रेसने चोऱ्या केलेल्या आहेत. या चोऱ्या पकडून देण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यामुळे आपण मोदीजींच्या सोबत आहोत. या ठिकाणी आम्हाला अनेक वेळा विशेषतः बौद्ध समाजाला सांगितलं जातं की भारतीय संविधान बदलणार आहे, भारतीय राज्यघटना बदलणार आहेत, असे घाबरून सोडतात. तुम्ही जेव्हा सत्तेत असता तेव्हा भारतीय संविधानाचा विषय कधीच निघत नाही, तुम्ही तेव्हा कामही करत नाही. परंतु जेव्हा भाजप सत्तेवर येतं तेव्हा मात्र संविधान दाखवण्याची भीती बाळगली जाते. मला एकच मुद्दा या ठिकाणी सांगून माझं म्हणणं संपवायचं आहे. इथं महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही बघितलंय की उद्धवजी सुद्धा सांगतात की बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, महाराष्ट्राच्या सुपुत्राने संविधान लिहिलं, की आम्हाला अभिमान आहे. परंतु त्याच उद्धवजींनी मागच्या 40 वर्षात कधीच चैत्यभूमीच्या शेजारी त्यांचा बंगला असून सुद्धा
ते कधी चैत्यभूमीवर गेलेले नाही. जेव्हा ते सत्तेमध्ये आले तेव्हा लोकांच्या म्हणजे आग्रहास्तव ते चैत्यभूमीला गेलेत. त्यामुळे ज्यांनी चैत्यभूमीला कधी वंदन केलेलं नाही, नमन केलेलं नाही, त्यांनी आम्हाला भारतीय संविधान कसं सांभाळायचं हे शिकवू नये. आणि मोदीजींनी ज्या दिवशी, मला आजही तो प्रसंग आठवतो, 2014चा, मोदीजी प्रथम निवडून आले, जेव्हा त्या संसदेच्या पायऱ्या चढत होते, त्यांनी पायऱ्या नतमस्तक केलं आणि तिथून त्यांनी त्यांचा कारभार सुरू केलेला आहे. त्यामुळे आम्हाला, आमची विनंती आहे, विकास आघाडीच्या लोकांना विनंती आहे, आम्हाला कोणीही भारतीय संविधानाची भीती दाखवू नका. तुमचं बाबासाहेबांबद्दलचं असलेलं प्रेम आम्ही पाहिलेलं आहे. बाबासाहेबांना 2 वेळा निवडणुकीमध्ये पराभूत केलेली काँग्रेसच आहे. बाबासाहेबांना भारतरत्न काँग्रेसनं दिलेलं नाही. बाबासाहेबांचं तैलचित्र काँग्रेसनं लावलेलं नाही, ते व्हीपी सिंगाच्या काळात लावलं गेलं, ज्यांना भाजपने पाठिंबा दिला. त्यामुळे बाबासाहेब आणि संविधान या 2 गोष्टी कृपा करून काँग्रेसनं आणि कुणीही आम्हाला शिकवू नयेत अशी विनंती मी या ठिकाणी करते. आणि आप्पा बाणेंसारखे संयमी, सुशिक्षित आणि काम करणारे, आम्हाला अभिमान आहे आप्पा तुमचा की संसद रत्न पुरस्कार तब्बल 5 वेळा आपल्या मतदारसंघाला मिळतो, आपल्या मावळला मिळतो. आणि हे उगीच मिळत नाही. तुमचं त्या सभागृहात असलेलं कामकाज, तुम्ही तुमच्या मतदारसंघासाठी केलेलं काम, तुम्ही मांडलेली भूमिका, हे एकूण कामकाजासाठी तो संसदरत्न पुरस्कार दिला जातो. त्यामुळे आपलं प्रत्येकाचं मत आप्पा बारणे यांना, धनुष्यबाण यांना द्यायचं आहे. आणि इथं आम्ही जिंकलो म्हणून निर्धास्त राहू नका. आपण जिथं जिथं राहतो, ज्या ज्या वॉर्डात, ज्या वस्तीत, ज्या बिल्डिंग मध्ये आपण राहतो, त्या वस्तीतलं, त्या वॉर्डातलं, त्या बिल्डिंग मधलं, त्या बूथ मधलं प्रत्येक मत धनुष्यबाणाला कसं पडेल हे खरं काम आपल्याला करायचं आहे. आजपासून पुढचे 6 दिवस हेच काम करायचं आणि मग त्यानंतर आपला विजय साजरी करायला आपण तयार राहू. एवढंच या ठिकाणी सांगते आणि थांबते. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. थोडासा याचा आवाज कमी ठेवा, म्हणजे आवाज व्यवस्थित येईल तो थोडासा. त्यानंतर या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या शहराच्या अध्यक्ष सुजाताताई पालांडे, आपणाला विनंती आहे की आपण मनोगत व्यक्त करावं, ही आपणाला विनंती आहे. एक विनंती आहे ज्यांच्याकडे या हॉल जबाबदारी आहे त्यांना विनंती की आपण थोड्याशा बसलेल्यांनाच विनंती, जाग्यावरतीच खुर्च्या थोड्याशा पुढे घ्या. आपण जिथे बसलेला आहात फक्त खुर्ची थोडीशी पुढे सरकून घ्या, म्हणजे पाठीमागे आपल्याला खुर्च्या लावता येतील, जागा होईल. आणि बाजूच्या हॉलमध्ये सुद्धा आपण स्क्रीन लावलेली आहे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की बाजूच्या हॉलमध्ये बसण्याची व्यवस्था केलेली आहे, तिथे आपण सर्वांनी जाऊन बसावं, ही आपल्याला विनंती. या कापसे लॉनच्या व्यवस्थापकांना विनंती आहे की पाठीमागच्या बाजूला आपण खुर्च्या लावून घ्याव्यात, ही विनंती आहे. आदरणीय सुजाताताई पालांडे. आता जाग्यावरतीच बसून घ्या आपण. महिलांना विनंती आहे, आता जिथे आहात खुर्च्या लावलेल्या तिथेच बसा आपण. एसी व्यवस्थापकांना विनंती आहे की कृपया आपण आता एसी थोडासा फ्लो जास्त करावा, ही आपल्याला विनंती असेल. आणि विनंती आहे की पाठीमागच्या बाजूला खुर्च्या लावून घ्याव्यात, ही आपल्याला विनंती असेल. भारत माता की वंदे वंदे. जय श्रीराम, जय जय श्रीराम. व्यासपीठावरील आमचे आदरणीय, ज्यांच्यासाठी आपण सगळेजण इथे एकत्र जमलोय, ते आमचे मावळ लोकसभाचे आमचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमच्या आदरणीय मार्गदर्शिका, आमच्या महाराष्ट्राच्या नेत्या आमच्या चित्राताई, आमच्या मावळचे आमचे बाळाभाऊ वेगळे, त्याचप्रमाणे सर्व व्यासपीठ, महायुतीचं पूर्ण व्यासपीठ आणि समोर बसलेले आमचे सर्व श्रीरंग आप्पा बारणेंवर प्रेम करणारे आमचे सगळी लोक. आज भाषण सगळ्यांचीच ऐकताय तुम्ही, मला भाषण करायचंच नाही आहे इथे. मुळात 70 वर्षाचा फरक आणि 10 वर्षाचा फरक मला वाटतं आता लहान लहान मुलं सुद्धा सांगायला लागली आहेत, कारण त्यामुळे आपल्याला सगळ्यांना कळून चुकलंय की महाराष्ट्रामध्ये महायुतीचे कमीत कमी 45च्या वरती आपले उमेदवार इथे 100% येणार आहेत. आज जर पाहिलं तर महिलांचा आदर आणि महिलांचा सत्कार करणारा एकमेव पक्ष, ज्या पद्धतीने मोदीजी आम्हाला नारी शक्ती वंदन म्हणून पूर्ण नारी जमातीला आमच्या प्रत्येकाला वंदन करून ज्या पद्धतीने आमच्यासाठी
समाजामध्ये सुरक्षितता, आमच्यासाठी अर्थसहाय्य, आमच्यासाठी पायावर उभं राहण्यासाठी ज्या पद्धतीनं काम करतायत, त्यामुळे जर बंधून तुम्ही पाहिलं तर 50% आरक्षणाप्रमाणे आमच्या 50% महिला वर्ग इथे बसलाय. आज मी एवढंच म्हणेन ताई, मी एवढंच बोलायला इथे उभी राहिली आहे की आम्ही नेहमी वसे घेतो. प्रत्येक जण आम्ही कधीतरी शुक्रवारची आमच्या देवीची उपासना करतो, कधीतरी आम्ही वेगळ्या देवताची उपासना करतो, पण त्यावेळेला आम्ही शेवटचं एक वाक्य उमाताई म्हणतो, उतरणार नाही, मातणार नाही, घेतलेला वसा टाकणार नाही. त्याचप्रमाणे चित्राताई, आपण महिलांनी जो वसा घेतलाय, या पिंपरी चिंचवडच्या जेवढ्या महिलांनी वसा घेतलाय तो वसा अजिबात टाकणार नाही. आणि आप्पा, आत्तापासून तुम्हाला कळेल की हा महिला मोर्चा नव्हे तर महिला पूर्ण युनिटी कुठल्या पद्धतीने घराघरामध्ये काम करते. आणि ज्या दिवशी 4 जून येईल त्या दिवशी आलेला जो आकडा असेल त्यामधलं 60 ते 70% मतदान हे आमच्या महिला वर्गाचं असणार आहे, एवढी इथे ग्वाही देते. आणि तुम्हा सर्व महिला वर्गांनी आत्ता ज्या पद्धतीने काम करताय तसंच काम एकमेकीने कुठलाही पक्ष हातात न धरता एकमेकींचे हात बळकट करून एकमेकीने वॉर्डामध्ये प्रभागामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये चुलीपर्यंत जायचंय. आणि ही उसंत 13 तारखेच्या 5-5:30 वाजेपर्यंत घ्यायची नाही, एवढं तुम्हाला विनंती करते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी ज्यांचं आगमन झालेलं आहे ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते सन्मान्य भाऊसाहेबजी भोईर, महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सन्मान्य नाना काटे, स्थायी समितीचे माजी सभापती नगरसेवक प्रशांतजी शितोळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि आता मनोगत व्यक्त करण्याच्या अगोदर पुढच्या 2 ते 3 मिनिटात या ठिकाणी ज्यांचं आगमन होणार आहे ते आजच्या या संवाद मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाला कार्यकृती आणि कर्तृत्वाची धार आहे असे हे स्वाभिमानी नेतृत्व माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं 2च मिनिटात या ठिकाणी आगमन होतंय. आणि आता मनोगत व्यक्त करण्यासाठी मी अशा मान्यवराला निमंत्रित करणार आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आणि दिलेला शब्द अतिशय मनापासून पाळणारा युवा सहकारी सन्मान्य संदीप भाऊ वागिरे पाटील. थोड्याच वेळात आपले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येत आहेत. आपल्या सर्व जनतेच्या आशीर्वादाने हॅट्रिक सारदाने, श्रीरंगाप्पा बारणे, बाळाभाऊ बेगडे माजी राज्यमंत्री, चित्राताई वाघ, भाऊसाहेब भोईर, खासदार अमर साबळे, नाना गाडेव आणि सर्व उपस्थित व्यासपीठ. ही निवडणूक 2024ची आपण आता 23 तारखेला सामोरं जात आहोत. 23 तारखेला सर्वांनी आपल्या भारताचं भविष्य घडवण्यासाठी मतदान करावं. 13 तारखेला आपल्या भारताचं भविष्य घडवण्यासाठी मतदान करायचंय. आणि आपल्याला हॅट्रिक म्हणून श्रीरंगाप्पा बारणे मावळ मतदारसंघातनं निवडून द्यायचे. मोदी साहेबांचे हात बळकट झाले पाहिजे, भारताच्या सीमा सुरक्षित राहिल्या पाहिजे आणि इथल्या दीन दुबळ्या माणसाची प्रगती होऊन भारत आर्थिक महासत्ता लवकरात लवकर व्हावी अशी आपण प्रार्थना करू. आणि आप्पा, वास्तविक पाहता मी 2017ला पिंपरी मतदारसंघातनं बीजेपीच्या माध्यमातून शहरामध्ये भरघोस मताने निवडून आलो. आणि चित्राताई वाघ निवडून आल्यानंतर पिंपरी हे तसं शहराची सुरुवात पिंपरी चिंचवड शहरापासून होती, पण पिंपरी आमचं कधी विकसित झालं नव्हतं. 17 नंतर खऱ्या अर्थाने पिंपरीमध्ये विकासाची गंगा वाहिली. म्हणजे मिलिटरी डेअरी फार्म, रेल्वे उड्डाण पूल असेल, मी स्वतः निर्मला सीतारामन, आपले देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आप्पांच्या माध्यमातून, खासदार अमर साबळे यांच्या माध्यमातून यांना जाऊन भेटलो आणि त्यांनी मला रेल्वे उड्डाण पुलाची परमिशन दिली. गेली 30-40 वर्ष आमच्या पिंपरीची निकड होती की रेल्वे उड्डाण पूल व्हावा. तो इतर नेत्यांच्या माध्यमातून कधी कुठली एक वीट पण सरकली नाही. मग तिथं भैरवनाथ मंदिर असेल, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असेल, 2 स्मशानभूमी असतील,
पिंपळे सौदागर रेल्वे उड्डाणपूल असेल, असे जवळजवळ 40च्या वरती सगळे विकसित कामं पिंपरीमध्ये केली आणि पिंपरी ही पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाच्या मार्गावरती आले नाही. ते गाव पण राहिले होतं, पण गाव पण सोडून आता खऱ्या अर्थाने विकासाच्या मार्गावरती पिंपरी आली. आता जे उबाटाचे उमेदवार पिंपरीतलेच आहेत, ते मी केलेल्या कामाचं श्रेय घ्यायचा प्रयत्न करतात. मी ही कामं का करू शकलो, तो भारतीय जनता माध्यमातून निवडून आल्यानंतर मला ही कामं करण्याची संधी मिळाली आणि मी पिंपरी खऱ्या अर्थाने विकसित पिंपरी केली. म्हणजे आताचे जे उमेदवार आहेत ना, त्यांच्याकडे संघटक आहे, ना कर्तृत्व आहे, ना नेतृत्व आहे, पण मला खासदार व्हायचं आहे. पण पहिली तुम्ही पिंपरीतली कामं मार्गाला लावायची होती, ती कुठलीही कामं तुम्ही कधी केली नाहीत. आणि आप्पासारखा व्यक्ती जनतेचे प्रश्न मांडून महासंसद रत्न झाला किंवा झालेत. आपल्याला आपले प्रश्न सर्व सोडवणारा खासदार पाहिजे. आप्पांनी जी कामं केलेली आहेत, आप्पांनी कामं त्यांच्या माध्यमातून सांगितली, त्यांचा अजेंडा पण दिलेला आपल्याला सर्वांना. का फक्त संसदेत जाऊन फक्त बाकड्यावरती बसणारा खासदार आपल्याला निवडून द्यायचा, की आपले प्रश्न सोडवणारा खासदार निवडून द्यायचा आहे, हे आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे. आणि येणाऱ्या 13 तारखेच्या निवडणुकीला मतदानाला श्रीरंग अप्पा बारणेला आपण भरघोस मतांनी निवडून द्यायचंय. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद संदीप भाऊ. आणि त्यानंतर 33 मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार सन्माननीय खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ महासंवाद मेळाव्याच्या निमित्तानं अगदी पुढच्या 2च मिनिटात या ठिकाणी ज्यांचं आगमन होत आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आणि आता या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी विधान परिषदेच्या विद्यमान आमदार आदरणीय उमाताई खापरे यांना विनंती करेल की आपण मनोगत व्यक्त करावं. आमदार साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आदरणीय आमदार उमाताई खापरे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, राष्ट्रवादी सर्व पक्षीचे महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय श्रीरंगप्पा बारणेजी, सन्मान्य व्यासपीठ, तसाच उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, ही लोकसभेची निवडणूक लागल्यानंतर एक चित्रच वेगळं उपस्थित झालं. कारण ही लोकसभेची निवडणूक ही विकासावर निवडणूक आहे. विकासाच्या माध्यमातून आपण ह्याचं मतदानासाठी आपण जनतेपर्यंत पोहोचलेलो आहे. याच भागातला उमेदवार इतर पक्षाचा आहे, भावकीचं राजकारण करून मतदान मागतायत. परंतु आपले उमेदवार श्रीरंगप्पा बारणेजी आहेत ते संसद रत्न आहेत. संसद रत्न असाच काही पुरस्कार दिला जात नाही, कारण आपले जे प्रश्न
आपले श्रीरंगप्पा बारणे यांना घेऊन जायचं आहे संसदेमध्ये. त्यामुळे 13 तारखेला सगळ्यांनी मतदान करावं ही विनंती करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अगदी 2च मिनिटात आता या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा होत आहे. आणि आता या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी खऱ्या अर्थाने आपली बार 405चा नारा देत असताना महासंसदरत्न पुरस्कार विजेते खासदार श्रीरंगप्पा बारणे यांच्या विजयाचं शिवधनुष्य आपल्या खांद्यावरती खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या या महाराष्ट्राचं एक दिग्गज व्यक्तिमत्व राज्याचे माजी मंत्री मावळ तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय संजय बाळा भेगडे साहेबांना विनंती करेन की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचा जोरदार करायच्या जातात भाऊसाठी आपण काळ्या मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंगप्पा बारणे यांच्या प्रचाराच्या संवाद मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित आपल्या महायुतीचे उमेदवार आदरणीय श्रीरंगप्पा बारणे, चित्राताई असतील, उमाताई असतील, विक्रमनाना असतील, भाऊसाहेबजी असतील, चंद्रकांताताई सुरकांबे असतील, सचिनजी असतील, रविअप्पा असतील, या ठिकाणी सुजनाताई, सर्व व्यासपीठावरील प्रशांतजी. हो, आता बोलायचं नाही. पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, आपल्या सगळ्यांचे मोबाईल आपण सायलेंट करायचे असतात. 1 तास आपल्या सगळ्यांचे मोबाईल सायलेंट केले की प्रत्येक जण आपल्या बूथवरून, आम्ही आता विचारणार आहे कोण किती मताधिक्य आपल्या बूथवरून देणार, विचारू का? पिंपरीमधून किती मताधिक्य देणार? आवाज आला पाहिजे. आवाज किती? 1 लाखाची आघाडी देणार. चिंचवड 1.25 लाख. मावळ, मावळचे जेवढे आले त्यांनी हात वर करा बरं. इथं किती आघाडी देणार? मागच्या वेळेस किती दिली होती? 18,000. यावेळेस गणेश गायकवाडनी 1 लाख सांगितलंय. अजून बघा, आता आपल्या 3 विधानसभेचा संवाद मेळावा आहे. ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाची आहे. आपण 13 तारखेला मतदान करणार आहोत. आपलं चिन्ह काय आहे? काय? घराघरात जाऊन काय सांगायचं? कोण कोण घराघरामध्ये जाऊन सांगणार? आतापर्यंत 500 घरामध्ये धनुष्यबाण चिन्ह सांगायला गेलेले हात वर करा बरं. 1000. धन्यवाद. महिलांची प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणात आघाडी आहे, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवाव्यात. महाराष्ट्र का नेता कैसा हो, महाराष्ट्र का नेता कैसा हो. देवेंद्र जी तुम आगे बढ़ो, देवेंद्र जी तुम आगे बढ़ो, देवेंद्र जी तुम आगे बढ़ो. महायुतीचा देश का नेता कैसा हो. आवाज दोन्ही हात वर करून द्यायच्यात. देश का नेता कैसा हो, देश का नेता कैसा हो. अब की बार, फिर एक बार, अब की बार, फिर एक बार छत्रपति शिवाजी
माता की जय श्रीराम, जय जय श्रीराम. आता तुम्ही बसून घ्या. तुम्ही आता एक मिनिट. चला बसून घ्या. कार्यकर्त्यांना विनंती आहे, अमर रहे अमर रहे, अमर रहे अमर रहे. भारत माता की जय भवानी, जय शिवाजी. आता या ठिकाणी धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. आणि आता या ठिकाणी आदरणीय आमदार महेशदादा लांडगे, आदरणीय आमदार अश्विनीताई जगताप, माजी मंत्री विजयबापू शिवतारे या सर्व मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. मी राज्याचे लाडके नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI, रासप सर्व पक्षांच्या शहर अध्यक्षांच्या वतीनं या ठिकाणी पहिला सन्मान होतोय. मी सर्व सन्माननीय शहर अध्यक्षांना विनंती करेल की आपण या ठिकाणी माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सन्मानित करावं, ही आपल्याला विनंती आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया राज्याचं लाडकं नेतृत्व, उपमुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब. सर्व पक्षांच्या शहर अध्यक्षांना विनंती, आपण मंचावरती यायचंय. भारतीय जनता पार्टीचा, महायुतीचा, महायुतीचा. त्यानंतर सर्व शहर अध्यक्षांच्या वतीनं सन्मान संपन्न झाल्यानंतर साहेबांचा सन्मान शहराच्या माजी महापौर उषामाई ढोरे, नगरसेविका सविताताई खुळे, चंद्रकांत नखाते, शत्रुघ्न बापू काटे, निर्मला कुटे, नीताताई पाडाळे, प्रमोद तामनकर, विनायक गायकवाड, राज तापकीर यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी या महाराष्ट्राच्या लाडक्या नेतृत्वाचा सन्मान करायचा आहे, ही आपल्याला विनंती आहे. घेतलं ना आता, घेतलं ना, घ्या ना तुम्ही. फडणवीस साहेबांच्या हस्ती माझं. त्यानंतर या ठिकाणी साहेबांच्या शुभ हस्ते ज्यांची नुकतीच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली ते राज तापकीर यांचा सन्मान आदरणीय भाऊंना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे यांचंही आगमन झालेलं आहे, त्यांचंही मनापासून स्वागत आहे. कार्यकारिणी सदस्य सन्माननीय या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होतोय. धन्यवाद. हा, सर्व सन्माननीय मान्यवरांचं या ठिकाणी हे होतंय. आणि आता या ठिकाणी सन्माननीय भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झालेले राज तापकीर यांचा सन्मान होतोय. आणि आता या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीचे या शहराचे शहर अध्यक्ष आदरणीय शंकरभाऊ जगताप, आदरणीय भाऊंना विनंती करेल की आपण या ठिकाणी श्रद्धा अमित कुंडे यांचा युवा मोर्चा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सन्मान होतोय. आणि आता या ठिकाणी मी विनंती करेल भारतीय जनता पार्टीचे या शहराचे विद्यमान शहर अध्यक्ष आदरणीय शंकरभाऊ जगताप, आदरणीय भाऊंना विनंती आहे की आपण मनोगत व्यक्त करावं, ही विनंती आहे. धन्यवाद. 18व्या लोकसभेच्या या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज मावळ लोकसभा मतदारसंघाच्या या
कार्यकर्त्यांच्या या मेळाव्याला आवर्जून उपस्थित असणारे आपल्या महाराष्ट्र राज्याचे एक कणखर नेतृत्व, चाणक्य नेतृत्व, भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस, त्याचप्रमाणे माजी राज्यमंत्री बापू शिवतारे, त्याचप्रमाणे या महायुतीचे उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे, महेशदादा लांडगे, उमाताई खापरे, अश्विनीताई जगताप, मंचकावर उपस्थित महायुतीचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व कार्यकर्ती उपस्थित, कार्यकर्ता बंधू भगिनी, या सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करतो. आज या महायुतीच्या कार्यकर्त्याच्या मेळाव्यावरनंच भाऊ लक्षात येतं की हा महायुतीचा विजय आहे. आणि निश्चितच आम्ही पिंपरी चिंचवडकर असेल, भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल, मनसे असेल, या सर्वांनी निश्चय केलेला आहे की यावेळेस आम्ही श्रीरंगाप्पांना परत एकदा तिसऱ्यांदा हॅट्रिक करणारच आहोत. मोदीजींचे हात बळकट करणार आहोत. आणि मोदीजींनी जो 400 पारचा हा नारा लावलेला आहे, तो नारा निश्चितच त्या 400 पारमध्ये हे श्रीरंगाप्पा बारणे हे बहुमताने विजयी होतील. मागच्या वेळेसपेक्षा जास्तीच्या लीडनं हे निवडून येतील अशी मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला ग्वाही देतो. आजपर्यंत पिंपरी चिंचवडमधील सर्व संघटना असेल, राष्ट्रवादी असेल, भारतीय जनता पार्टी असेल, मनसे असेल, RPI असेल, रासपा असेल, शिवसेना असेल, या सर्वांनी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. बहुसंख्य आणि बहुरंगी असलेला हा आपला मतदारसंघ उरण पनवेलपासून तर सांगवीपर्यंत जो त्याचा भौगोलिक भाग आहे, त्या भागामध्ये समुद्र किनारा पण आहे, गडकिल्ले पण आहेत आणि भूभाग पण आहे. अशा भागामध्ये ज्या भूभागाचा विकास करण्याचं मागील 10 वर्षामध्ये श्रीरंगाप्पांनी काम केलेलं आहे, त्या कामाच्या जोरावर आणि मोदी सरकारनं 10 वर्षाची जी काही आपला काम केलं आहे त्याच्या जोरावर यावेळेस निश्चितच 400 पारचा नारा आणि 400 पारमध्ये आपले श्रीरंगाप्पा बारणे हे निश्चितच असतील. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांना संवाद सभेसाठी आवर्जून उपस्थित आपले देवेंद्र फडणवीस साहेब यांना एकच सांगू इच्छितो की मागच्या वेळेस जे मताधिक्य होतं त्यापेक्षा जास्तीचं मताधिक्य या येणाऱ्या 13 तारखेच्या मतदानातनं आम्ही तुम्हाला करून देऊ, हीच या कार्यक्रमाच्या ठिकाणी ग्वाही देतो. आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी आता शेवटचे 5-6 दिवस उरलेले आहेत, घरोघरी जाऊन बॅलेट मशीन असतील, स्लिपा असतील, ह्या वाटप करून धनुष्यबाणाला मत म्हणजेच हे मोदीजींना मत, आणि मोदीजींना मत म्हणजे हे विकासाला मत, याप्रमाणे आपण सर्वांनी घरोघरी जाऊन, आपणचं चिन्ह धनुष्यबाण आहे, 2 नंबरला त्यांचं नाव आहे, आपण सर्व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन त्यांचा जास्तीत जास्त प्रचार करावा, एवढीच मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. त्यानंतर या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्याच्या अगोदर मंडल अध्यक्ष प्रसाद कसपटे, सोमनाथ बोंडवे आणि संदीप नखाते यांच्या हस्ते, त्यानंतर या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आदरणीय आमदार अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे शहराध्यक्ष आदरणीय अजितभाऊ गव्हाणे, मावळ लोकसभेचे उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या प्रचारानिमित्त उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आजी माजी आमदार, सर्व पक्षाचे महायुतीचे पदाधिकारी, समोर उपस्थित असलेले सर्वच पक्षाचे महायुतीतल्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, 13 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे आणि आप्पा बारणेंना जास्तीत जास्त मताने निवडून द्यायचं आहे. आणि आप्पा बारणेंना म्हणजे धनुष्यबाणाला जे मतदान असणार आहे ते मोदी साहेबांना मतदान आहे. आणि आपण सगळ्यांनी तो निश्चय केलेला आहे की 400 पार या ठिकाणी आपण सगळेच, अजितदादांनी जेव्हा निर्णय घेतला महायुतीमध्ये जाण्याचा, त्या वेळेस पिंपरी चिंचवड शहरातल्या संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसने एकमुखाने दादांच्या पाठीशी उभं राहण्याचं ठरवलं. कारण दादांनी या शहराचा नावलौकिक वाढवलाय, दादांनी या शहराच्या विकासामध्ये फार मोठं योगदान दिलंय. आणि अजितदादांना हा विश्वास होता की मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली
या केंद्रामध्ये पुन्हा मोदी साहेबांचं नेतृत्व येणार आहे आणि या राज्याचा आणि पिंपरी चिंचवडचा विकास करायचा असेल तर आपल्याला मोदी साहेबांबरोबर गेलं पाहिजे. आणि म्हणून ती भूमिका घेऊन या पिंपरी चिंचवड शहराचा आणि राज्याचा विकास करायच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आज या ठिकाणी महायुतीचं काम अगदी मनापासून करतोय. आणि मी आपल्याला विश्वास देतो की आमचा प्रत्येक कार्यकर्ता अगदी तन मन धनाने आप्पा बाळणेंना जास्तीत जास्त मतदान देण्याचा प्रयत्न करेल आणि निश्चितपणे या 400 मध्ये आप्पा बाळणे एक खासदार असतील असा विश्वास देतो आणि आपल्या सगळ्यांचं आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे ते आदरणीय आमदार अण्णासाहेब बनसोडे, मनापासून स्वागत. आणि आता मनोगत व्यक्त करण्यासाठी आदरणीय आमदार श्रीमती अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप. एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया ताईंचं. सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय शिवतारे बापू, उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे, आमदार महेशजी लांडगे, अमर साबळे, आमदार उमाताई, अण्णा बनसोडे, आदरणीय RPIच्या चंद्रकांता सोनकांबळे, राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे, नाना काटे व सर्व पदाधिकारी व सर्व जिल्हाध्यक्ष व सर्व नगरसेवक व नगरसेविका, आदरणीय श्रीरंग अप्पा बारणे, महायुतीवर मनापासून प्रेम करणाऱ्या तमाम बंधू भगिनी, युवक युवती, ज्येष्ठ नागरिक यांना आदरपूर्वक नमस्कार. आजची सभा ही लोकसभा निवडणुकीसाठी जरी असली तरी यात एक विशेष साम्य आहे. एकतर आदरणीय मोदी साहेब व श्रीरंग अप्पा बारणे या दोघांना विजयाची हॅट्रिक मिळवून देण्यासाठी आहे आणि आपलं सर्वांच्या आशीर्वादाने 100% ते होईलच. निवडणूक येत्या 4 जून रोजी त्याचा निकाल आहे आणि त्याचे साक्षीदार होण्याचं भाग्य हे आपल्या सगळ्यांना लाभणार आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार भक्कमपणे काम करीत आहेत. आगामी 2024च्या लोकसभेत महायुतीचे 45 पेक्षा जास्त उमेदवार निवडून येतील आणि त्यात मावळ लोकसभेच्या विजयात चिंचवड मतदारसंघाचा मोठा वाटा असणार आहे, सिंहाचा वाटा असणार आहे असा मला आत्मविश्वास वाटत आहे. आपल्या इथे भाऊंच्या निधनानंतर साहेब माझ्यावर आणि चिंचवड मतदारसंघावर जी बिकट वेळ आली त्यावेळी फडणवीस साहेब आपण जी साथ दिली, आधार देऊन वेळोवेळी सहकार्य केलं आणि मी आपली शतशः आभारी आहे. विधानसभेत जे आपले मोलाचे साथ मिळते, तुमचा जो भक्कम पाठिंबा असतो त्यामुळे मला चिंचवड मतदारसंघाला कायम आधार मिळतो. अशीच साथ आपल्या चिंचवड मतदारसंघाला असावी ही विनंती आहे. सगळ्यांना एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की भूमिती विषय सगळ्यांच्याच परिचयाचा आहे. जेव्हा मी भूमितीचे पुस्तक घेते आणि त्या पुस्तकात मला चौकोन मिळाला, त्रिकोण मिळाला, काटकोन मिळाला, पण दृष्टिकोन कुठेच मिळाला नाही. नंतर कळालं की दृष्टिकोन हा भूमितीत नसतो, तो भूमिकेत असतो आणि पिंपरी चिंचवड विकासाचा दृष्टिकोन ज्या भूमिकेमध्ये आढळला त्या भूमिकेमध्ये मला दिसला असेल तर सर्वात लाडके आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप, आणि त्यामुळे आज पिंपरी चिंचवडचा कायापालट झाला आहे. हीच विकासाची कास मी तुमच्या लक्ष्मण भाऊंची धरली होती आणि सर्वांचा विचार व शहराचा विकास हेच तुमच्या भाऊंचे धोरण होते आणि हेच आपण जाणता. लक्ष्मण भाऊंकडे दूरदृष्टी होते आणि त्यानंतरही श्रीरंग अप्पा बारणे यांना सहकार्य केले होते. आज तुमच्याच भाऊंच्या मूळ वाटेवर मी चालत आहे. म्हणून मी आपण सर्वांना विनंती करते की आपले एक मत श्रीरंग बारणे यांना देऊन ते मत विकास पुरुष मोदी साहेबांनाही मिळत आहे. त्यासाठी पुन्हा एकदा आवाहन करते की मोदी साहेब व श्रीरंगे बारणे यांना हॅट्रिकसाठी धनुष्यबाणाच्या चिन्हावरील बटन दाबून श्रीरंग बारणे यांना विजयी करा. चिंचवड विधानसभेमधून आम्ही आप्पांना 1 लाखापेक्षा जास्त नक्की लीड देऊ ही आमची सर्वांची गॅरंटी आहे. अशी मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं ही तुम्हाला गॅरंटी देतो साहेब. आणि अब की बार मोदी सरकार, अब की बार 400 पार अशी घोषणा देते आणि थांबते. धन्यवाद.
धन्यवाद. आणि आता या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी 33 मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार, महासंसद रत्न पुरस्कार विजेते आदरणीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे साहेब, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आप्पांचं स्वागत करू. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून माझ्या प्रचारार्थ आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, व्यासपीठावर उपस्थित राज्याचे माजी मंत्री विजयबापू शिवतरे, माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्राताई वाघ, आमदार महेशदादा लांडगे, आमदार अश्विनीताई जगताप, आमदार अण्णा बनसोडे, आमदार उमाताई खापरे, माजी खासदार अमरजी साबळे, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष या शहराचे शंकरशेठ जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितराव गव्हाणे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाल्हेकर, शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश तरस, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकंबळे, मनसेचे नेते सचिन चिखले, नाना काटे, भाऊसाहेब भोईर, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, लोकसभेतील माझे सहकारी कृपाल तुमाने, तसेच या कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आरपीआय, रासप, इतर एनडीएच्या सर्व घटक पक्षाचे प्रमुख नेते मंडळी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, या देशामध्ये देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएची लोकसभेची निवडणूक होत असताना मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार म्हणून राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी माझ्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब केल्यानंतर तिसऱ्यांदा मावळ लोकसभा मतदारसंघातून या निवडणुकीला सामोरं जात असताना गेल्या 10 वर्षामध्ये देशाच्या लोकसभेमध्ये पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली आणि या देशामध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, त्याचा साक्षीदार होण्याचा मान देखील मला मिळाला. या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक विकासाची कामं आपण केली, त्याच्यामध्ये मोठं सहकार्य प्रामुख्यानं राज्याच्या या नेतृत्वाचं लाभलं. केंद्र सरकारच्या माध्यमातून चिंचवडला आपण पासपोर्ट कार्यालय उभं केलं, जवळपास 3 लाख नागरिकांनी त्याचा लाभ घेतला. या देशामध्ये एकमेव उदाहरण, एकाच परिवारातील 3 जण देशासाठी हुतात्मे झाले. ते चापेकर बंधूंच्या नावानं आपण टपाल तिकीट काढलं. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजीच्या यांच्या माध्यमातून त्यांच्या चापेकर वाड्यांच्या विकासासाठी राज्य सरकारकडून 45 कोटी रुपयाचा निधी देखील देण्यात आला. या देशामध्ये अनेक शहरामध्ये मेट्रो धावते आणि मोदींच्या दूरदृष्टीमुळे पुण्याची मेट्रो झाली, पुण्याबरोबर पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रो आली. पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रो येत असताना ती पिंपरीपर्यंत आली आणि त्याचा विस्तार करण्याच्या संदर्भामध्ये पावलं उचलली गेली. मी पाठपुरावा केला आणि ती आज भक्ती शक्तीपर्यंत मेट्रो जाते. पुढं ते किवळे, मुकाई चौक, वाकड आणि त्या मार्गानेच सौदागर आणि चाकणला ते मेट्रो जाणार आहे. अशा प्रकारे या संपूर्ण मतदारसंघामध्ये आपण काम केलेले. रेल्वेच्या अनेक योजना मांडण्याचं काम केलं. 3रा आणि 4थ्या ट्रॅकला मंजुरी मिळाली.
मागच्या राज्य सरकारने त्याला निधी देण्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची पावलं उचलली गेली नव्हती. परंतु राज्यामध्ये परिवर्तन झालं. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी 2,500 कोटी रुपये तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला हा राज्य सरकारचा निधी देण्याचं काम केलेलं आहे. पवना धरणातून लोकसभागातून गेले 8 वर्ष आपण गाळ काढला. पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणाचा आपण पाण्याची क्षमता वाढली आणि 72,000 क्युबिक मीटर गाळ काढल्यानंतर जवळपास पाऊण TMC पाणी त्या ठिकाणी वाढण्याचं काम झालेलं आहे. पवना नदी आणि इंद्रायणी नदीचा सुधार प्रकल्पाला आता राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्राने उद्याच्या कालावधी मंजुरी दिल्यानंतर या देशातला पहिला प्रकल्प असा होईल की ज्या पवना आणि इंद्रायणी नदीचा उगम हा मावळ तालुक्यातून होतोय, त्या उगमापासून ही नदी स्वच्छ करण्याचं काम प्रामुख्याने राज्य सरकारने हाती घेतलेलं आहे. याचबरोबर अगोदरच्या कुठल्याही सरकारने निर्णय घेतले नव्हते. MIDC मध्ये असणाऱ्या उद्योगाचं पाणी थेट नदीपात्रामध्ये जातंय आणि त्या MIDCच्या क्षेत्रामध्ये STP उभं करण्याचा मोठा निर्णय हा राज्याच्या उद्योग मंत्र्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. हे सगळी कामं करत असताना माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली या देशातील रेल्वे स्टेशनला एअरपोर्टचं लूक देण्याचं काम केलेलं आहे. ब्रिटिश कालापासून असलेले सगळे रेल्वे स्टेशन, त्या रेल्वे स्टेशनला प्रवाशांना सोयी देण्याचं काम अमृत भारत योजनेच्या अंतर्गत होतंय आणि याच्यामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातल्या रेल्वे स्टेशनचा समाविष्ट केला गेला आणि माननीय पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते देशातल्या जवळपास 252 रेल्वे स्टेशनचा भूमिपूजन उद्घाटन समारंभ झाला. त्या कामाचा शुभारंभ झाला आणि त्यामध्ये चिंचवड रेल्वे स्टेशन असेल, आकुर्डी रेल्वे स्टेशन असेल, देवरोड रेल्वे स्टेशन असेल, तळेगाव रेल्वे स्टेशन असेल, लोणावळा रेल्वे स्टेशन आणि नेरळ रेल्वे स्टेशनचा समाविष्ट करून या रेल्वे स्टेशनला सुधार करण्याचं काम प्रामुख्याने या ठिकाणी झालेलं आहे. या संपूर्ण परिसरामध्ये काम करत असताना माथेरान आणि लोणावळा खंडाळा हे हिल स्टेशन या मतदारसंघामध्ये येतात आणि त्याला देखील राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी देण्याचं काम प्रामुख्याने केलं जात आहे. देशाचे रस्ते वाहतूक मंत्री सन्माननीय नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून मावळच्या देवरोडच्या सेंट्रल पॉइंट पासून किवळे असेल, रावेत असेल, तातवडे असेल, वाकड असेल या परिसरामध्ये जवळपास 6,600 कोटी रुपयाचा 8-8.5 किलोमीटरचा ओव्हरब्रिज करण्याचं काम, महत्वपूर्ण करण्याचं काम माननीय गडकरींच्या नेतृत्वाखाली त्याची निविदा देखील प्रसिद्ध झालेली आहे. चाकणला आपण पाहतो ट्रॅफिक जामची समस्या अनेकांना सोसावी लागते. तळेगाव स्टेशन पासून चाकणला जाणारा मार्ग, तळेगाव असेल, चाकण असेल, शिक्रापूर असेल या मार्गिकेवरती केंद्र सरकारच्या माध्यमातून 3,600 कोटी रुपये देऊन त्याचं निविदा प्रक्रिया झाली, ठेकेदार फिक्स झालेला आहे आणि ते देखील काम केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्याचं काम करण्यात येते. माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली समृद्धी मार्गाचं काम मोठ्या प्रमाणावर झालं राज्याचे मुख्यमंत्री आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली. आणि महत्वपूर्ण या राज्य सरकारने निर्णय घेतला पुण्याच्या ट्रॅफिकची समस्या सोडवण्याच्या बाबतीमध्ये पुण्याचा आउटर रिंग रोड जो पिंपरी चिंचवड शहराच्या जो मावळच्या हद्दीमधून जातो तो पुण्याच्या आसपासून जातो त्या रिंग रोडचं कामाच्या संदर्भामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन लँड ॲक्विशन जवळपास 90-95% झालं. भविष्यामध्ये पुढच्या जवळपास 3-3.25 वर्षामध्ये ते काम पूर्णतःला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशाच प्रकारे या संपूर्ण मतदारसंघामध्ये काम करत असताना पनवेल ते JNPTला जाणाऱ्या मार्गाक माननीय गडकरींच्या माध्यमातून आपण ते 8 लेनचा रस्ता पूर्ण केला. आपण म्हणतो श्रीरामाच्या कालावधीमध्ये श्रीलंकेला जाण्यासाठी रामसेतू बांधला. मोदीजींनी या देशातला पहिला 22.5 किलोमीटर समुद्र पूल अटल सेतूच्या नावानं या देशामध्ये उभा करण्याचं काम केलेलं आहे. आणि दूरदृष्टीने हे सगळं काम होत असताना केवळ शहरी भागामध्ये नाही तर ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागामध्ये केंद्र सरकारच्या अनेक योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुविधा देण्याचं काम त्या नागरिकांना, गरीब नागरिकांना त्या ठिकाणी असणाऱ्या सरकारच्या सगळ्या योजना पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. मला जर विचारलं, मी गेले अनेक वर्ष सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करतो, मला जर कोणी विचारलं की तुमच्या जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये कोणतं मोठं काम केलं तर मी सांगेल
की माझ्या राजकीय जीवनामध्ये काम केलं. पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांनी एक स्कीम लागू केली देशामध्ये 2014 मध्ये. पंडित दीनदयाळ ग्राम ज्योती योजनेच्या अंतर्गत आदिवासी ग्रामीण भागामध्ये लाईट पोहोचवण्याचं काम. माझ्या मतदारसंघामध्ये आदिवासी पाड्यावरती तुंगी भागोची या आदिवासी पाड्यावरती कर्जत तालुक्यामध्ये ज्यांनी आयुष्यामध्ये कधी लाईट बघितली नाही, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी दिवा लागला नाही, त्या भागामध्ये पंतप्रधानांच्या या स्कीमच्या माध्यमातून लाईट पोहोचवण्याचं काम केलं. मला असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये सर्वात मोठं काम कुठलं केलं तर ते काम मी केलेलं आहे. आणि याच पद्धतीने पिंपरी चिंचवड शहरामध्ये असणारा हिंदुस्तान अँटिबायोटिक्स कारखाना जो ऐतिहासिक कारखाना आहे तो बंद करण्याचा निर्णय हा नीती आयोगाने घेतला. कॅबिनेटला फाईल गेली आणि मी तुम्हाला सांगतो, मला ज्यावेळेस समजलं की हिंदुस्तान अँटिबायोटिक्स कारखाना बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकार घेत आहे, मी माननीय देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्याकडे गेलो आणि त्यांना विनंती केली, या देशातला पहिला कारखाना पेन्सिलिंगचा तो या पिंपरी चिंचवडमध्ये काढला. देशाचे पहिले पंतप्रधान सन्माननीय पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महात्मा गांधी यांची धर्मपत्नी कस्तुरबा गांधी यांना पेन्सिलिनचं इंजेक्शन मिळालं नाही आणि म्हणून हा कारखाना पहिला देशामध्ये काढला आणि तो बंद करू नये अशा प्रकारची पंतप्रधानांना विनंती केली. नीती आयोगाने काही कारखाने बंद करण्याचा निर्णय घेतला असताना देखील देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी हिंदुस्तान अँटिबायोटिक्स कारखान्याला 500 कोटी रुपये दिले आणि तो कारखाना चालू ठेवण्याचं काम केलं. ज्या कामगाराला अगोदरच्या सरकारमध्ये 7-7, 8-8 महिने पगार मिळाले नव्हते, ते रिटायरमेंटमध्ये त्यांचे पैसे मिळाले नव्हते, त्यांना 40-40, 50-50 लाख रुपये देण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून माननीय नरेंद्र मोदींच्या सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलं. मी याही अगोदर सांगतो, आम्ही या शहरामध्ये अनाधिकृत बांधकामाचं आंदोलन पुकारलं, शास्तीकराचं आंदोलन पुकारलं, अनेक सरकारने वल्गना केली, पण त्या गरीब माणसाला न्याय देण्याची भूमिका कुणी देखील घेतली नाही. देवेंद्रजी तुमचं मनस्वी आभार व्यक्त करतो. राज्याचे मुख्यमंत्री आणि देवेंद्रजींनी निर्णय घेतला आणि या शहरातील गरीब माणसाला 765 कोटी रुपये माफ करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय त्यावेळेस घेण्यात आला. या शहरामध्ये ज्या गरीब शेतकऱ्यांनी जागा प्राधिकरणासाठी दिल्या होत्या त्यांना 12.5% परतावा मिळावा म्हणून 40-45 वर्ष ते शेतकरी भांडत होते, आंदोलन करत होते, परंतु त्याला न्याय देण्याची भूमिका मान्य देवेंद्रजी फडणवीस, मान्य अजितदादा आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी घेतली आणि 28 हेक्टर जागा, ज्या जागेची किंमत जवळपास 3000 कोटी रुपये होती, ती जागा त्या शेतकऱ्यांना देण्याचं काम केलेलं आहे. आणि माझं जाहीर आव्हान आहे की हे सरकार काम करणार आहे. काम करणाऱ्याच्या माध्यमातून या सरकारने एक मोठे निर्णय घेतलेले आणि केवळ पिंपरी चिंचवड शहरातले मी उदाहरण सांगतोय. HL फॅक्टरी म्हणून रसायनीला फॅक्टरी, त्याला देखील 500 कोटी रुपये केंद्र सरकारने त्या फॅक्टरी चालवण्याच्या संदर्भामध्ये दिलेले. अशा प्रकारे निर्णय घेणारं सरकार म्हणून देशामध्ये आणि राज्यामध्ये ही निवडणूक खरं तर देश सुरक्षित कुणाच्या हातामध्ये राहील, देश कशा प्रकारे 10 वर्षामध्ये मान्य मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होती आणि जगाच्या पाठीवरती भारत देशाची मान उंचवण्याचं कोणी काम केलं असेल या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी केलेले. आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी शहाणं व्हायला पाहिजे. विरोधकांकडे कुठल्याही प्रकारचं मुद्दे नाही, विरोधकांकडे कुठल्याही प्रकारचं विकासात्मक काम दाखवण्यासाठी नाही आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मुद्दे घेतात. मान्य देवेंद्रजीला मी सांगेल, विरोधी पक्षाचा उमेदवार आहे तो म्हणतो माझे नाते गोते मोठे. मी सांगितलं 25 लाख मतदार या मतदारसंघामध्ये, ते सगळे माझे नातेवाईक आहे आणि त्या नातेवाईकांनीच मला 2 वेळा देशाच्या लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. तुमच्यामुळं मी देशाच्या लोकसभेमध्ये पोहोचलो. भारतीय जनता पक्ष शिवसेना या महायुतीच्या माध्यमातून 2014-2019ला मी देशाच्या लोकसभेमध्ये पोहोचलो आणि तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून देशभरातील जेवढे खासदार निवडून जातात त्या 543 खासदारामध्ये तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून देशाच्या लोकसभेमध्ये प्रश्न मांडणं, उपस्थिती दाखवणं आणि तुमच्या प्रश्नाला वाचा फोडण्याच्या संदर्भामध्ये पहिल्या क्रमांकावर किंवा दुसऱ्या क्रमांकावर सातत्यानं राहिलोय. एवढंच या निमित्तानं सांगतो. खूप महत्वाचे निर्णय घेतलेले या राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने आणि गरीब माणसाला न्याय देणारं सरकार, गरीब माणसाच्या पाठीमागे उभं राहणारं सरकार. आणि म्हणून येत्या 13 मेला आपलं मतदान आहे. या मतदानामध्ये पुन्हा एकदा तिसऱ्यांदा तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून देशाच्या लोकसभेमध्ये मला
संधी देण्याची विनंती करतो. ऊन प्रचंड असल्यामुळं लवकर सकाळी सकाळी मतदान करावं अशा प्रकारचं देखील आवाहन करतो. माननीय देवेंद्रजींचं मनस्वी आभार व्यक्त करतो. आज या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये देवेंद्रजींनी 2 सभा घेतल्यात. आजची ही सभा संपून पनवेलच्या सभेला जायचंय आणि पनवेलच्या सभेचा टाइम 3 वाजता दिल्यामुळं तिथं देखील गर्दी मोठ्या संख्येने, म्हणून अधिक वेळ न घेता मान्य देवेंद्रजी आपलं आणि व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या माझ्या सगळ्या महायुतीच्या सहकाऱ्यांचं मनस्वी आभार व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि आता या संवाद मेळाव्याच्या निमित्तानं ज्यांचे विचार आपल्याला ऐकायला मिळणार आहे, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. खऱ्या अर्थाने तो हौसला ज्यांच्या विचाराने आपल्या मनात भरणार आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाचं. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय श्रीराम, जय जय श्रीराम. महायुतीचा आवाज बुलंद आहे. मंचावर उपस्थित ज्यांना तिसऱ्यांदा भारताच्या लोकसभेमध्ये पाठवण्याकरता आपण एकत्रित झालो आहोत ते आपले लोकप्रिय खासदार आणि उमेदवार श्रीरंगाप्पा बारणेजी, विजयबापू शिवतरेजी, बाळा भेगडेजी, चित्राताई वाघ, या ठिकाणी मंचावर उपस्थित सन्माननीय आमदार अश्विनीताई जगताप, महेशदादा लांडगे, अण्णासाहेब बनसोडे, उमाताई खापरे, शंकरभाऊ जगताप, अमरजी साबळे, कृपालजी तुमाणे, अजितजी गव्हाणे, माईताई ढोरे, बाळासाहेब वाल्हेकर, चंद्रकांताताई सोनकांबळे, सुरेखाताई जाधव, सचिनजी चिखले, अमितजी गोरखे, सदाशिवराव खाडे, कुणाल वाळकर, संजय मंगोडेकर, जयसिंग चौहान, नामदेव ढाके, भरत महानवार, विठ्ठल नाना काटे, भाऊसाहेब भोईर, शत्रुघ्न काटे, संदीप वाघेरे, प्रशांत शितोळे, रवी भेगडे, सुजाता पलांडे, मोरेश्वर शेडगे, काळूराम बारणे, विजय शिंदे. मंचावरील महायुतीचे सर्व पदाधिकारी, कोणाचं नाव सुटलं असेल तर माझी चूक नाही, या नावं लिहिणाऱ्याची चूक आहे, त्यामुळे त्यांची क्षमा मागतो. आणि या ठिकाणी समोर बसलेले सर्व महायुतीचे आधारस्तंभ असलेले पदाधिकारी, कार्यकर्ता, नागरिक, भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की आज तुमचा उत्साह पाहिल्यानंतर माझ्या मनात कुठलीच शंका उरलेली नाही की पुन्हा रेकॉर्ड मताने आप्पा या ठिकाणी निवडून येणार आहेत. बंधू भगिनींनो, और 400 पार में आप्पा बारणे खासदार. आपल्याला कल्पना आहे ही निवडणूक देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे, महानगरपालिकेची किंवा विधानसभेची निवडणूक नाही आहे. या निवडणुकीमध्ये देशाचे नेते आपल्याला निवडायचे आहेत आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे अरे माझ्या मित्रांनो, तुम्ही बसून जा ना खाली. फोटोग्राफर्स विनंती आहे, फोटोग्राफर्स विनंती आहे तुम्हाला. आणि नाहीतर एक काम करा, तुम्ही जे उभे आहेत बघा ते
तुम्ही इकडे येऊन जा, डी मध्ये या, काही अडचण नाही, डी मध्ये येऊन जा, डी मध्ये येऊन जा. चला, आता लक्षात ठेवा, महिलांना कोणी थांबवू शकत नाही. मोदीजींनी सांगितलंय 2026 नंतर अर्धा मंच महिलांकरता रिकामा करायचा आहे. मोदीजींनी ठरवलं याच्या पुढच्या प्रत्येक निवडणुकीत 33% महिला आमदार होणार आणि 33% खासदार होणारी महिला असणार आहेत. अरे बाबा, ओ कॅमेरामॅन, तू एवढा उत्साह दाखवू नको, आम्हाला जरा भाषण करू दे. तुझंच चाललंय आपलं, त्याचं एक वेगळी सभा चाललेली आहे. हा, आता बरोबर आहे. तर बंधू भगिनींनो, ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. आणि आज देशासमोर दोनच पर्याय आहेत. पहिला पर्याय, संपूर्ण विश्वामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेले नेते, तुमचे आमचे नेते नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या नेतृत्वातली महायुती. आणि दुसरा पर्याय काय आहे? राहुल गांधी. मी नाही म्हणत, तुम्ही म्हणताय. आणि त्यांच्या नेतृत्वातली 24 पक्षांची खिचडी. मी नेहमी सांगतो, आपली महायुती कशी आहे, तर आपल्या महायुतीला मोदीजींचं भक्कम इंजिन आहे आणि वेगवेगळ्या पक्षांचे डबे त्याला लागले आहेत. शिंदे साहेबांच्या नेतृत्वातली शिवसेना आहे, अजितदादांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आहे, आता मनसे देखील आपल्या सोबत आहे, रिपाई आपल्या सोबत आहे, पिरिपा आपल्या सोबत आहे, रासपा आपल्या सोबत आहे. वेगवेगळे पक्ष, म्हणजे मी यादी वाचायला लागलो तर 18 प्रमुख पक्ष हे आपल्या महायुतीमध्ये आहे. ही आपली महायुती म्हणजे विकासाची गाडी आहे. या गाडीमध्ये समाजातल्या प्रत्येक घटकाला बसण्याची जागा आहे. दीन, दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, ओबीसी, भटके, विमुक्त, सगळ्यांकरता या गाडीमध्ये बसायला जागा आहे. आमच्या बोगीमध्ये सगळे बसले की मोदीजींचं इंजिन सबका साथ सबका विकास म्हणत सगळ्यांना सोबत घेऊन जातो. पण तिकडे काय अवस्था आहे? तिकडे बोगीच नाही आहे, सगळे इंजिनच आहे. राहुल गांधी म्हणतो मी इंजिन आहे, पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, लालूचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, मुलायमचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे. त्यामुळे तिथे एकही डब्बा नाही आहे, फक्त इंजिन आहेत. बरं, यांचे इंजिनही कसे आहेत? यांचे इंजिन असे आहे की राहुल गांधी जर दिल्लीकडे ओढतात, पवार साहेब बारामतीकडे ओढतात, उद्धव ठाकरे मुंबईकडे ओढतात, स्टॅलिन दक्षिणेकडे ओढतात. त्यामुळे यांचं इंजिन हलतही नाही, डुलतही नाही, चालतही नाही, ठप्प पडलेलं इंजिन आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे? आपल्या गाडीत सगळ्यांना बसायला जागा आहे, तिकडे इंजिन आहे. इंजिन मध्ये बसायला जागा असते का? इंजिन मध्ये फक्त ड्रायव्हर बसतो. यांचं इंजिन असं आहे, राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त प्रियंकाजी आणि सोनियाजी, उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्यजी आणि पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त कोण? सुप्रियाताई. बस, यांच्या इंजिन मध्ये तुमच्याकरता जागा नाही. पण ज्या क्षणी धनुष्य बाणाचं बटन दाबून बारणेंना तुम्ही निवडून द्याल, मावळ मतदारसंघाची बोगी मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि मग या मतदारसंघाला कोणी थांबवू शकणार नाही. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मोदीजींनी 10 वर्षात केलेला चमत्कार बघा. 10 वर्षामध्ये जगातले सगळे अर्थशास्त्री
चर्चा करतायत की हे विकासाचं मोदी मॉडेल काय आहे, हा काय जादू आहे की 10 वर्षात या माणसाने देशामध्ये 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढलं. 20 कोटी लोक जे झोपडीत राहत होते त्यांना पक्क घर मिळालं. 50 कोटी लोक ज्यांच्या घरी चूल होती त्यांच्या घरी गॅस गेला. 55 कोटी लोक ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं त्यांच्या घरी शौचालय आलं. स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर 60 कोटी लोक ज्यांच्याकडे पिण्याचं पाणी येत नव्हतं त्यांच्याकडे आया बहिणींना नळावर किंवा नदीवर किंवा कुठेतरी विहिरीवर पाणी भरायला जावं लागायचं. 70 वर्षानंतर त्या 60 कोटी लोकांना त्यांच्या घरी शुद्ध पाणी नळाच्या माध्यमातून मोदीजींनी 10 वर्षामध्ये त्या ठिकाणी दिलं. जवळपास 61-62 कोटी असे तरुण आहेत की ज्यांना मोदीजींनी मुद्राचं लोन दिलं. 10 लाखापर्यंतचं लोन विना तारण आणि बिना गॅरंटीचं. पूर्वी कोणी जर बँकेत गेला तर त्याला विचारायचे तारण ठेवायला तुझ्याजवळ एखादा जमीन जुमला आहे का किंवा कोणी सरकारी अधिकारी तुझा नातेवाईक आहे का, त्याची गॅरंटी असेल तर तुला आम्ही देऊ. मोदीजींनी सांगितलं मी गॅरंटी घेतो, यांना लोन द्या. 61 कोटी लोकांना 10 लाखापर्यंतचं लोन बिना तारणाचं मिळालं. आणि आता मोदीजींनी सांगितलंय पुन्हा निवडून आल्यानंतर 10 लाख नाही 20 लाखाचं लोन बिना तारणाचं आणि बिना गॅरंटीचं देण्यात येणार आहे. आणि आमच्या माता भगिनी मोठ्या प्रमाणात आहे म्हणून सांगतो, हे जे लोन मिळालं आहे याच्यामध्ये 31 कोटी महिला आहेत की ज्यांना लोन मिळालं आणि ज्या आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. आणि एवढंच नाही, मोदीजींनी 80 लाख बचत गट तयार केले आणि त्याला 8 लाख कोटी रुपये दिले. आणि 3 कोटी महिलांना आता मोदीजी लखपती दीदी बनवत आहेत आणि 10 कोटी महिलांना यातनं त्यांनी उभं करण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे आपण जर बघितलं तर समाजातले वेगवेगळे जे घटक आहेत, शेवटी पिंपरी चिंचवडचा जेव्हा आपण विचार करतो ही श्रमिकांची नगरी आहे. मोठ्या प्रमाणात अख्ख्या महाराष्ट्रातनं लोक या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे जर पिंपरी चिंचवडमध्ये आवाज दिला तर आपल्याला उत्तर महाराष्ट्रही सापडतो, विदर्भही सापडतो, पश्चिम महाराष्ट्रही सापडतो, सगळं सापडतात. ही श्रमिकांची नगरी आहे. पण श्रमिकांच्या संदर्भात कोणी कधी विचार केला नव्हता. पहिल्यांदा श्रमिकांना त्यांचे अधिकार देण्याचा कायदा या देशामध्ये 3 कायदे तयार केले. आणि पूर्वीचे कायदे असे होते की श्रमिकांच्या नावावर धनिकांना फायदा होत होता. आता या 3 कायद्याच्या माध्यमातून श्रमिकांना फायदा कसा मिळेल, त्यांचं जीवन कसं बदलेल, त्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी शाश्वतता कशी येईल हे करण्याचं काम मोदीजींनी केलं. आणि एवढंच नाही तर आज आमचे जे 12 बलुतेदार आहेत, पारंपरिक व्यावसायिक आहेत, यांचा विचार देशातल्या कुठल्याही प्रधानमंत्र्यांनी केला नव्हता. गावगाड्याचं अर्थकारण वर्षानुवर्ष ज्यांनी चालवलं हे आमचे 12 बलुतेदार, आमचे पारंपरिक व्यावसायिक, यांच्या संदर्भात मोदीजींनी निर्णय केला आणि विश्वकर्मासारखी योजना आणली. 14,000 कोटी रुपये दिले त्यांना वित्तीय सहाय्य देण्याकरता, त्यांच्या व्यवसायामध्ये आधुनिकता आणण्याकरता. आणि हे व्यवसाय पुढच्या पिढीला देता यावे आणि ते गावापुरतं नाही, ते लोकल नाही, ते ग्लोबल झाले पाहिजेत. अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी 12 बलुतेदारांकरता उभं करण्याचं काम हे मोदीजींनी केलं. आमच्या अनुसूचित जातीच्या तरुणांना स्टँडअप सारख्या योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी देशभरामध्ये लाखो उद्योजक तयार केले. मोदीजींनी प्रत्येक बँकेला सांगितलं तुमच्या प्रत्येक ब्रँचमधनं अनुसूचित जातीच्या तरुणांना लोन द्यावंच लागेल, नाहीतर आम्ही तुमचा लायसन्स रद्द करू. त्यामुळे लाखो उद्योजक आज अनुसूचित जातीचे तयार झाले. आमच्या आदिवासी समाजाकरता 24,000 कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली आणि त्यातनं त्यांचं जीवन बदललं. आमच्या सिनियर सिटीजन करता आता मोदीजींनी सांगितलं की 70 वर्षाच्या वरचे जे आहेत आता त्यांच्या औषधाचा, त्यांच्या ऑपरेशनचा, त्यांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टींचा खर्च आता मोदीजी त्या ठिकाणी देणार आहेत. एक खर्च त्यांचा घरच्यांवर येणार नाही. वयोश्री सारखी योजना आणली. छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण आज म्हातारे आपल्याकडे जे झाले, कोणाला कानाचं यंत्र पाहिजे, कोणाला चष्मा पाहिजे, कोणाला कवळी पाहिजे, कोणाला काडी पाहिजे, कोणाला कमोड पाहिजे,
या सगळ्या गोष्टी वयोश्री योजनेतनं त्यांना मोदीजी देत आहेत. एखाद्या पोरासारखा त्यांचा सांभाळ आज मोदीजी या ठिकाणी करतायत. त्यामुळे समाजातल्या सगळ्या घटकांना या ठिकाणी मदत करण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, एकीकडे गरीब आणि बहुजन समाजाच्या कल्याणाचा अजेंडा राबवत असताना देखील मोदीजींनी चमत्कार केला. एवढा पैसा खर्च केल्यानंतर देखील आज आपण पाहू शकतो भारताची अर्थव्यवस्था जी 11व्या क्रमांकावर होती ती मोदीजींनी 5व्या क्रमांकावर आणली. आणि आता सांगितलं मला 3ऱ्यांदा निवडून द्याल त्यावेळी भारताची अर्थव्यवस्था जगातली 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. आणि 2013-14 साली युपीएचं सरकार होतं. त्यावेळी देशामध्ये रस्ते असतील, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, पूल असतील, रेल्वे असतील, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, याच्यावर वर्षाला 1 लाख कोटी रुपये खर्च व्हायचे. मोदीजींच्या काळात वर्षाला 13 लाख कोटी रुपये हे इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च होत आहेत. आणि म्हणून हे जे बदललेलं आपल्याला सगळं दिसतंय. आज आपण पाहतोय आपल्या पिंपरी चिंचवड सारख्या महानगरपालिकेच्या क्षेत्रात आज या ठिकाणी आपल्याला मेट्रो आलेली पाहायला मिळते आहे. या ठिकाणी आत्ताच आप्पांनी सांगितलं कशा प्रकारे आपले सगळे रेल्वे स्टेशन्स या ठिकाणी तयार होत आहेत. नवनवीन रेल्वे स्टेशनवर काम त्या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. अमृत सारखी योजना, त्यातनं पिण्याच्या पाण्याकरता या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून आपल्याला पैसे मिळाले आहेत. अमृत 2 मध्ये आपल्याला पैसे मिळालेले आहेत. रिव्हर फ्रंट असेल त्याला पैसे मिळाले आहेत. वित्त आयोगातनं पैसे मिळाले आहेत. म्हणजे एका शहराचा विचार केला आपण पिंपरी चिंचवड. मी यादी वाचून दाखवत नाही, 4 पानाची यादी माझ्याकडे आहे, पण आपल्याला देखील ती सगळी यादी माहितीच आहे, ती वाचून मी वेळ घालवत नाही. पण एकेका शहरामध्ये हजारो कोटी रुपयाची कामं ही मोदीजींच्या माध्यमातून झाली. माझा सवाल आहे, हा पैसा आला कुठनं? यापूर्वीची सरकार का देऊ शकत नव्हती? मोदीजींकरता पैसा काय झाडावर लागला का? मोदीजींनी देशामध्ये भ्रष्टाचार बंद केला. जो तुमचा पैसा होता, जो सामान्य माणसाचा पैसा होता, हा पैसा सामान्य माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि जीएसटी सारखी टॅक्सची सिस्टीम आणून या देशामध्ये 50% टॅक्स चोरी व्हायचा, ती सगळी टॅक्सची चोरी बंद केली आणि आलेला पैसा हा सामान्य माणसावर खर्च केला. आणि त्यामुळे आज बदललेला भारत आपण पाहतोय, आज बदललेली शहरं आपण पाहतोय. आणि बंधू भगिनींनो, आता येत्या काळामध्ये मोदीजींनी काय सांगितलं? ते म्हणाले तुम्हाला असं वाटत असेल मी 10 वर्षात खूप कामं केले, पर ये 10 साल तो केवल ट्रेलर था, असली पिक्चर अभी बाकी है. पुढच्या 5 वर्षामध्ये एक मोठं परिवर्तन या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून होणार आहे. आज आपण पाहू शकतो, मी तुम्हाला तो काळ आठवतो कोविडचा, ज्या कोविडच्या काळामध्ये नातेवाईकांकडे जाण्याची देखील चोरी होती. मौत मिट्टीला लोक जात नव्हते. लोकांच्या समोर प्रश्न होता की आम्ही जिवंत राहू का? आमचे पोरं सोरं जिवंत राहतील का? जगाच्या पाठीवरचे एक्सपर्ट म्हणायचे भारतासारख्या मोठ्या देशात 40-50 कोटी लोक तर टपकतील, मरतील, जातील, कोणीच त्यांना वाचवू शकत नाही. कारण जुना अनुभव होता, प्लेगच्या महामारीपासून जेवढ्या महामारी आल्या प्रत्येक महामारीमध्ये भारताला औषध किंवा इंजेक्शन 30 वर्ष उशिरा मिळालं. 30 वर्ष आपल्याकडे त्या ठिकाणी लस मिळाली नव्हती. पण बंधू भगिनींनो, ज्या वेळेस जगातल्या 4 देशांनी लस तयार केली आणि ते देश असा विचार करत होते की आता भारत आपल्यासमोर भिकाऱ्यासारखा उभा राहील आणि आपल्याला लस मागेल आणि मग काही लसी त्यांना आपण देऊन टाकू आणि भारताला गुलाम करू, अशा परिस्थितीमध्ये या देशाच्या प्रधानमंत्र्याला माहिती होतं 140 कोटीचा देश आहे, ज्या देशांकडे लसी आहेत ते पहिले स्वतःच्या नागरिकांना लसी देतील, आपल्याला देणार नाहीत. यांच्यासमोर हात पसरून माझ्या जनतेला मी वाचवू शकत नाही. मोदीजींनी देशातले शास्त्रज्ञ एकत्रित केले. त्यांना सांगितलं काय रिसोर्सेस पाहिजे सांगा, काय रॉ मटेरियल पाहिजे सांगा. आपलं सगळं त्या ठिकाणी कौशल्य वापरून जगभरातलं रॉ मटेरियल या ठिकाणी भारतामध्ये आणलं आणि जगातला 5वा देश भारत ठरला, ज्यांनी स्वतः कोविडची लस तयार केली. आणि ती लस
140 कोटी लोकांपर्यंत त्या ठिकाणी मोदीजींनी पोचवली. आज आपण सगळे जिवंत आहोत. ही लस आपल्याला मिळाली म्हणून जिवंत आहोत. बंधू भगिनींनो, ज्यावेळी मी असं म्हणतो त्यावेळी आमचे उद्धव ठाकरे म्हणाले, हे असं कसं तुम्ही सांगता, ती काय लस काय मोदीजींनी तयार केली का? मी उद्धवजींना सांगितलं, म्हटलं उद्धवजी, तुम्ही मातोश्री 2 बांधलं, ते बांधण्याकरता इंजिनियर आले, मजूर आले, वेगवेगळे लोक आले. तुम्हाला कोणी विचारलं की मातोश्री 2 कोणी बांधलं, तुम्ही काय सांगाल? मजुरांनी बांधलं. तुम्ही सांगाल मी बांधलं. कारण त्याचं पैशाचं नियोजन तुम्ही केलं, त्याचा मॅप तुम्ही सँक्शन केला. तसंच मोदीजी नसते तर ही लस तयार होऊ शकली नसती. शास्त्रज्ञ तर आमच्याकडे होते, पण त्यांना रिसोर्सेस कोण देणार होतं? रॉ मटेरियल कुठनं येणार होतं? त्यांना एकत्रित कोण करणार होतं? त्यांना बळ कोण देणार होतं? त्यामुळे होय, मोदीजींमुळेच ही लस तयार झाली आणि जगाचं प्रेशर होतं. जग आणि विशेषतः विकसित देश हे प्रयत्न करत होते की भारतात लस तयार होऊ नये. आणि नुसती लस तयार नाही झाली बंधू भगिनींनो, आपल्याला मिळाली हे तर ठीकच आहे. मी मॉरिशसला गेलो होतो. मॉरिशसमध्ये त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन मराठी मंडळींनी ठेवलं होतं. ते उद्घाटन करून मॉरिशसच्या राष्ट्रपतींना भेटायला गेलो. ते राष्ट्रपती आफ्रिकन ओरिजिनचे आहेत आणि ते राष्ट्रपती मला असं म्हणाले की देवेंद्रजी, तुम्ही मोदीजींना माझे धन्यवाद सांगा. म्हटलं कशाबद्दल? म्हणाले मॉरिशस आज जिवंत आहे कारण मोदीजींनी आम्हाला कोविडची लस दिली, नाहीतर मॉरिशस जिवंत राहिला नसता. आणि असं सांगणारे 100 देश आहेत. 100 देश जे म्हणतात मोदीजींमुळे आम्ही जिवंत आहोत. आज हे 100 देश मोदीजींच्या पाठीशी उभे आहेत. बंधू भगिनींनो, वैश्विक अशा प्रकारचं नेतृत्व आपल्याला लाभलं आहे. आणि म्हणून सांगतो, हे गल्लीची निवडणूक नाही, दिल्लीची निवडणूक आहे. आपल्याकडे जे नेते येतात गल्लीचंच भाषण करून राहिले, गद्दार, खुद्दार, खोके, टोके, बोके, त्याच्या पलीकडे जातच नाही. त्यांना एकदा विचारा, आमच्या अप्पा बारण्यांवर तुम्ही या ठिकाणी आरोप लावता, गद्दार म्हणता त्यांना. अरे ते तर शिवसेनेतच आहे. आणि शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेजवळ आहे. ती आता उद्धव ठाकरेंजवळ नाही आहे. पण माझा त्यांना सवाल आहे, तुम्ही जो उमेदवार या ठिकाणी दिला तो कोणत्या शिवसेनेत पैदा झाला? जो त्यांनी उमेदवार दिला, मग तिथे खुद्दारी, मग त्यांना सोडून यायचं तर खुद्दारी. आणि आम्ही बाळासाहेबांच्या विचारासोबत राहिलो तर गद्दारी. अरे बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी जर कोणी केली असेल तर या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. कारण बाळासाहेब ठाकरेंनी या ठिकाणी सांगितलं होतं की ज्या दिवशी काँग्रेस सोबत अलायन्स करायची वेळ माझ्यावर येईल त्या दिवशी माझ्या शिवसेनेचं दुकान मी बंद करीन. बंधू भगिनींनो, त्याच काँग्रेस सोबत मांडीला मांडी लावून ज्या दिवशी उद्धव ठाकरे बसले त्याच दिवशी स्वाभिमानी शिवसैनिकांनी ठरवलं, आता तुमच्या सोबत राहणार नाही. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्तीचे वारसदार असाल पण विचाराचे वारसदार होऊ शकत नाही. आणि म्हणून विचाराचे वारसदार असलेले आपले एकनाथराव शिंदेजी यांच्यासोबत शिवसेना या ठिकाणी उभी राहिली. आणि म्हणून बंधू भगिनींनो, यांना विचारा, विकासाच्या संदर्भात तुमची संकल्पना काय आहे? विकास कशाशी खातात हे देखील त्यांना माहिती नाही आहे. त्यामुळे गल्लीतली भाषणं यांची चालली आहेत, यांना कल्पना आहे देशाला मजबूत नेतृत्व हवं आहे. अरे या ठिकाणी तुम्हाला उद्या विचारणार कोण आहे? तुम्हाला तर राहुल गांधी समोरच मुजरा करायचा आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला या ठिकाणी कुठलाही रोल याच्या पुढे मिळणार नाही आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे, या निवडणुकीमध्ये अप्पा बारण्यांना दिलेलं प्रत्येक वोट हे मोदीजींना दिलेलं वोट आहे. ज्या क्षणी तुम्ही धनुष्यबाणाची बटन दाबता, अप्पांना मत तर मिळतच, पण ते मत थेट मोदीजींना मिळतं. ते थेट या भारताच्या मजबूती करता या ठिकाणी मिळतं. आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, फार कमी काळ आता राहिलेला आहे. सगळे प्रमुख लोक या ठिकाणी आहात. आणि आता तर पूर्वी आपण 2 प्रमुख पक्ष आणि आपले महायुतीतले पक्ष होतो. आता
आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसही आहे, आता मनसेही आहे, रिपाई तर आपल्यासोबत आधीपासून होतीच. त्यामुळे खरं तर आपण विचार केला तर या पिंपरी चिंचवडमध्ये भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई, मनसे सगळे आपण एकत्रित आल्यानंतर समोर उरलंच कोण आहे? कोण उरलाय? मग या ठिकाणी आमच्या अश्विनीताईंनी जे सांगितलं की 1 लाखापेक्षा जास्त लीड त्यांच्या मतदारसंघातनं मिळेल, मला विश्वास आहे आमच्या लक्ष्मण भाऊंची पुण्याई अशी आहे की निश्चितपणे, आणि तिथनच नाही, अण्णा बनसोडे असतील किंवा सगळा हा मतदारसंघ असेल, या सगळ्या मतदारसंघातल्या मावळपासनं तर कोकणापर्यंत प्रत्येक ठिकाणून आपल्याला एक रेकॉर्ड लीड घ्यायची आहे. आणि ज्यावेळी 400 पारचा नारा लागेल आणि मोदीजी शपथ घेताना 400 खासदार त्या ठिकाणी उभे असतील, त्यावेळी केवळ आपला खासदार उभा असेल असं नाही, तर त्यावेळी तुम्हाला सांगता आलं पाहिजे मावळनी रेकॉर्ड मताने आपला खासदार निवडून पाठवलेला आहे. त्याकरता जीवाचं रान करा. आणि माझी विनंती आहे, जेव्हा आपण 3-4 पक्ष एकत्रित असतो, अनेक वेळा लग्नासारखा मान अपमान चालतो. याला बसायला दिलं का, त्याला उठायला दिलं का, याला खुर्ची दिली का, त्याला खुर्ची दिली का. आपल्या सगळ्यांच्या घरचं लग्न आहे हे, काही अप्पाच्या घरचं लग्न नाही, हे आपल्या सगळ्यांच्या घरचं लग्न आहे. त्यामुळे सगळ्यांनी हे लग्न अंगावर घ्यायचं आहे. पूर्वीच्या काळी पोरीच्या बापाची सगळी भूमिका असायची, आता असं उरलं नाही. आता पोरीचा बाप आणि पोराचा बाप दोघांनी एकत्रितपणे काम करायचं असतं. त्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून या ठिकाणी आपल्या घरचं लग्न आहे असं समजून आपापल्या परीनं, आपापल्या क्षमतेनं त्या ठिकाणी काम करायचं आणि एक मोठा विजय या ठिकाणी मिळवायचा, एवढीच विनंती आपल्या सर्वांना करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार मानतो, अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. भाऊ 1 मिनिट, आपल्या हस्ते फक्त एक सन्मान होतोय. चिंचवड विधानसभा मंडलाध्यक्ष प्रसाद कसपटे, सोमनाथ भोंडवे, संदीप नखाते यांना विनंती, आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. आणि आदरणीय स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप, आदरणीय शंकरभाऊ जगताप, जगताप परिवार यांच्यावरती खऱ्या अर्थाने मनापासून प्रेम करणारे शिवाजी बाळीराम खुळे, दक्षिण आफ्रिकेतील अर्बन, जगातील अतिशय खडतर अशी 90 किलोमीटरची स्पर्धा कॉम्रेड मॅरेथॉन जी रनिंग करून डोंगरदऱ्या पार करायची आहे, ती स्पर्धा 40 डिग्री तापमानामध्ये त्यांनी पार केली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांची निवड झालेली आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये. त्यांचा सन्मान माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते होतोय. आदरणीय जगताप परिवारातील अतिशय जवळ आणि जगताप परिवारावरती, आदरणीय भाऊंवरती प्रेम करणारे शिवाजी खुळे यांचा विशेष सन्मान या ठिकाणी उपमुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. पुनश्च एकदा उपस्थित सर्वच कार्यकर्त्यांचं, सहकाऱ्यांचं या ठिकाणी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या वतीनं मनस्वी स्वागत आहे.